गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 13 नामरूप. दशक 13 समास पहिला आत्मा नात्म विवेक. आपल्या डोळ्यांनी जी संपूर्ण सृष्टी जगत दिसते ते जगत नामरूपात्मक आहे. नाम व रूप मिथ्या असतात. त्यातील आधी रूप असते व नंतर त्या रूपाला नाम दिले जाते. संपूर्ण जगत अष्टधा प्रकृतीचे असून ते मिथ्या असल्याने जगत हे त्याचे नाव, त्याला जगत म्हणणारा ही सर्व मिथ्या ठरतात. या सर्व मिथ्या व्यापाराला अधिष्ठान ब्रह्माचे असते. या दशकात पहिल्या 2 समासामध्ये आत्मानात्म विवेक व सारासार विवेक यात अधिष्ठानावर भर दिला असून अधिष्ठानच फक्त सत्य आहे याचा विचार सांगितला व त्यानंतर पुढील समासात मिथ्या नामरूपाचे स्पष्टीकरण व त्याच्या कल्पित व्यवहाराचे निरूपण केले आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. आत्मानात्म विवेक करावा करुणी बरा विवरावा विवरून सुदृढ धरावा जीवामध्ये. श्रीराम. खूप छान विचार पहिल्या 24 समर्थांनी सांगितला की नामरूपात्मक या सृष्टीत सर्व गोष्टी अचेतन व जड आहेत. म्हणजेच देह व जगत मिथ्या असून त्याचे अधिष्ठान असणारे ब्रह्म केवळ नित्य आहे. विवेकाने आत्मवस्तू व अनात्मवस्तू यांचा विवेक करून अंतःकरणात तो विचार दृढ करावा. त्या विचाराला कधीच विसरू नये. जी वस्तू अमुक काळी उत्पन्न होते, काही काळ राहते आणि अखेर अव्यक्तात जाते तिला अनित्य म्हणतात. तर नित्य म्हणजे त्रिकालाबाधित की जे तिन्ही काळात उत्पत्तीच्या आधी, उत्पन्न झाल्यावर व उत्पत्तीनंतरही ते असतेच त्याला नित्य म्हणतात. काळाचे स्वामित्व ज्याच्यावर चालते अशा सर्व दृश्य वस्तू अनित्य असतात. काळाचे स्वामित्व जिच्यावर चालत नाही अशी आत्मवस्तू तेवढी नित्य असते. या नित्य अनित्य विवेकात आत्मवस्तू नित्य म्हणजे चेतन तर अनात्मवस्तू अचेतन जड असते. आत्मवस्तू कारण आहे. आत्मवस्तू म्हणजे ब्रह्म कारण आहे. तर अनात्मवस्तू म्हणजे जगत कार्य आहे. कार्याहून कारण भिन्न असू शकते, परंतु कार्य मात्र कारणाहून भिन्न असू शकत नाही. उदाहरणार्थ, माती हे मडक्याचे उपादान कारण आहे. मडक्याहून माती भिन्न आहे, पण मडके मात्र मातीहून भिन्न असू शकत नाही. म्हणजे कार्य मातीचा घट अनित्य आहे, तर कारण ही माती नित्य असते. नित्य अनित्याचा विचार करताना
पंचमहाभूतांचा विचार करू. पृथ्वी, पृथ्वीच्या म्हणजे मातीच्या अनेक वस्तू बनतात व मोडतात. म्हणजे पृथ्वी नित्य आहे, तर तिच्यापासून बनलेल्या वस्तू अनित्य असतात. आप म्हणजे जल, पाण्यात बुडबुडे निर्माण होतात व ते लगेच फुटतात. यात पाणी नित्य आहे तर बुडबुडे अनित्य आहे. अग्नीमध्ये ठिणग्या दिसतात. अग्नी नित्य तर ठिणग्या अनित्य आहेत. वायू, वायूची झुळूक येते व जाते. वायू नित्य आहे पण झुळूक मात्र अनित्य आहे. तसेच आकाश, आकाश म्हणजे घटाकाश मठाकाश असे त्यात भेद दिसतात. पण आकाश नित्य आहे तर भेद मात्र अनित्य असतात. त्याचप्रमाणे आत्मा हे जगाचे उपादान कारण आहे. जग त्याच्या वाचून असू शकत नाही. आत्मा नित्य आहे तर जगत अनित्य आहे. आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण. तेची आता निरूपण सावध ऐका श्रीराम. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव प्राणी. संख्या बोलली पुराणी वर्तती आता श्रीराम. नाना प्रकारींचे शरीरे सृष्टीच दिसती अपारे. तयामध्ये निर्धारे आत्मा कवनु श्रीराम. की आत्मा कोण व अनात्मा कोण याचे स्पष्ट विवरण करावे. आता ते सावध होऊन ऐका असं समर्थ आपल्याला सांगतात. चारी खाणी, चारी खाणी म्हणजे अंडज, जारज, स्वदेश व उद्भिज. चारी वाणी म्हणजे परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. या चारी खाणी आणि चारी वाणी व मनुष्यादी 84 लक्ष योनी आजही आहेत असे दिसते. ही 84 लक्ष योनी ही संख्या पुराणात सांगितलेली आहे. तर अशा या 84 लक्ष योनी असलेल्या या सृष्टीमध्ये अनंत प्रकारचे अनंत देह दिसतात. त्या देहामध्ये निश्चितपणे आत्मा कोठे असतो आणि कशाला आत्मा म्हणावे याचे स्पष्टीकरण आता समर्थ आपल्याला करणार आहेत. दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो, प्रत्यक्ष आता श्रीराम. घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो, जाणून शब्द श्रीराम. की हा आत्मा जीवाच्या अंतःकरणात राहून ज्ञानेंद्रियाच्या साह्याने जीवाचे सर्व व्यवहार चालवितो. मग हाच आत्मा जीवात्म्याच्या रूपाने डोळ्यांना पाहतो, कानांनी ऐकतो, जिभेने चव घेतो. हे तर सर्व प्रत्यक्षात घडतेच आणि आपणही त्याचा अनुभव घेतो. तोच नाकाने वास घेतो, सर्व त्वचेने तो स्पर्श जाणतो, वाणीने शब्दार्थ लक्षात घेऊन तो बोलतो. हे सगळं काम एक आत्माच करत असतो. सावधान आणि चंचळ, चहूकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ, इंद्रिये द्वारा श्रीराम. की असा हा आत्मा सतत जागा राहून व सर्वत्र व्यापून राहून म्हणजे सगळ्या देहामध्ये व्यापून राहून देहाचा व्यापार चालवतो. इंद्रियांच्या माध्यमातून तो एकटाच सर्व करीत असतो. मुळात आधी ब्रह्म एकटे होते. त्या ब्रह्माला स्फुरण झाले व त्याला बहु व्हावे वाटले व मूळमाया निर्माण झाली. म्हणजे ब्रह्माने मायेचा अंगीकार केला व तोच ईश्वर झाला. हा ईश्वरच देहामध्ये देहसापेक्षतेने राहतो, त्याला आपण आत्मा म्हणतो. हा आत्मा एकमेव आहे, त्याच्यासारखे अन्य दुसरे काहीच नाही. तो आत्मा अत्यंत सूक्ष्म व्यापक आहे, नित्य अविनाशी आहे. संपूर्ण शरीरभर तो व्यापून असतो. जेव्हा आत्मा एखाद्या गोष्टीचे ज्ञान करून देतो
तेव्हा त्याला आपण ज्ञाता म्हणतो. जेव्हा दृश्य जगतात तो पाहतो म्हणजे पाहणारा होतो, तेव्हा त्याला आपण द्रष्टा म्हणतो. म्हणजे असा ज्ञाता, द्रष्टा असे वेगळे नावे त्या एकाच आत्म्याला दिलेली असली तरी एका आत्म्याशिवाय म्हणजे ब्रह्माशिवाय तिथे दुसरे काहीही नाही. अशा या आत्म्यालाच देहाच्या संदर्भात प्रसंगानुरूप कधी आत्मा तर कधी जीवात्मा म्हणतात. हा आत्मा जेव्हा जड जीवाशी तादात्म्य पावतो तेव्हा मुळात निश्चळ असलेला आत्मा चंचल झाल्यासारखा वाटतो. सृष्टीमध्ये दोनच गोष्टी आहे की एक निश्चळ आणि दुसरं म्हणजे चंचळ, म्हणजे चेतन आणि अचेतन. अचेतन शरीरात आत्मतत्व कसे काम करते यासाठी आपण जीव या संकल्पनेचा थोडासा पुन्हा विचार करू. आतापर्यंत आपण या जीव संकल्पनेचा बऱ्याच वेळा विचार केला आहे की आत्मा अधिक बुद्धी आणि बुद्धीत पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. या चिदाभासालाच शास्त्रीय भाषेत जीव म्हणतात. या तिन्ही ज्ञान कोणाला होते? यातील आत्मा म्हणजे कुटस्थ चैतन्य मुळातच ज्ञानघन असल्यामुळे त्याला ज्ञान करून घेण्याची आवश्यकताच नाही. बुद्धी अचेतन व जड आहे, त्यामुळे बुद्धीला स्वतःचे व दुसऱ्याचे ही ज्ञान असे कुठलेच ज्ञान होत नाही. जड असल्यामुळे त्यात अंतःकरण नाही आहे आणि असा हा आत्मा आणि बुद्धी संपूर्ण शरीरभर व्यापून आहे. म्हणून ज्ञान चिदाभासाला होते. या चिदाभासामुळेच आपण आपले जे सगळे व्यवहार चालतात, चालणे, बोलणे, जेवणे, सगळ्या काही क्रिया जे काही मनुष्य जीव करतो ते सगळे व्यवहार या चिदाभासाच्या साह्याने केले जातात. आत्मा चेतन व बुद्धी जड असे दोनच भाग तुम्हाला आम्हाला पडलेले दिसतात. चिदाभास म्हणजे मुळातच भासच आहे. तो चैतन्याचा आभास असल्यामुळे चिदाभासही मुळात ब्रह्मरूपच आहे. तुमचा आमचा देह व जगत दोन्हीही जड आहे व ते दोन्ही जगतात असतात. त्याचे अधिष्ठान मात्र ब्रह्म आहे. अधिष्ठान ब्रह्म असल्यामुळे व देह अध्यस्त असल्याने आत्मा व ब्रह्म एकरूप आहे. देहात व्यापून असणारे कुटस्थ चैतन्य व जगतामध्ये व्यापून असणारे ब्रह्मचैतन्य दोन्ही एकच आहे. त्यात अजिबात भिन्नता नाही. कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा वास्तविक काहीही पाहत नाही, म्हणून पाहणारा, चालणारा, बोलणारा हा चिदाभास म्हणजे जीव आहे. हा जीव मुळातच ब्रह्मरूप आहे, म्हणून त्यालाच आपण आत्मा म्हणतो, त्यालाच चैतन्य म्हणतो, त्यालाच ब्रह्म म्हणतो आणि हे जाणणे यालाच ज्ञान म्हणतात. हे ज्ञानच नित्य आहे, म्हणून या नित्य चैतन्याच्या सत्तेनेच जीव सगळे व्यवहार करत असतो. पहा, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे बल्ब आणि फ्रीज, टी व्ही अशा विविध उपकरणे असतात. पण त्या सगळ्यांमध्ये आकार, त्यांचा उपयोग, नावे ही वेगवेगळी असली तरी त्या सगळ्यांमध्ये वीज असते आणि त्या वीज असल्याशिवाय ही उपकरणे काहीच काम करत नाही. म्हणजे वीज असल्याशिवाय एकही वस्तू आपल्या कामात पडत नाही. म्हणजे त्या वस्तूंमध्ये विजेशिवाय दुसरं काहीच नसते. तसेच या संपूर्ण देहात एका आत्म्याशिवाय दुसरे काहीच नाही. आत्मा म्हणजेच चिदाभास या संपूर्ण शरीरात व्यापून असतो आणि तोच चिदाभासाच्या माध्यमातूनच जीव सगळं कार्य करत असतो. पण हा चिदाभास या देहामधून निघून गेला की माणसाला मृत्यू येतो. म्हणून नित्य जे आहे तेच माझे स्वरूप आहे. नित्य काय आहे? त्यात नित्य आत्मा आहे संपूर्ण शरीरामध्ये आणि ते माझं स्वरूप आहे.
म्हणून त्याच विचारात साधकाने सतत राहावे. पाये चालवी, हात हालवी, भ्रुकुटी पालवी, डोळा घालवी, संकेत खुणा बोलवी, तोची आत्मा श्रीराम. धिटाई लाजवी, खाजवी, खोकवी, ओकवी, थोंकवी, अन्न जेवून उदक सेववी, तोची आत्मा श्रीराम. मळमूत्र त्याग करी, शरीर मात्र सावरी, प्रवृत्ती निवृत्ती विवरी, तोची आत्मा श्रीराम. की असा हा संपूर्ण देहाचे व्यापार करणारा जो आत्मा आहे, तो आत्मा आपल्या सगळ्या शरीरातलं कार्य काय काय करतो याची यादीच आता समर्थांनी या ओव्यांमध्ये दिलेली आहे. की हाच आत्मा की जो संपूर्ण शरीरात व्यापून आहे, सगळ्या इंद्रियांचा कारभार तो चालवितो. तो आत्मा जेव्हा आपण इकडून तिकडे चालत असतो तेव्हा पायांनी चालतो, हातांची हालचाल करतो, एखादी भुवई वाकडी करतो किंवा डोळ्यांच्या हालचालींनी सांकेतिक खुणा करतो. म्हणजे एखादा मुलगाला जर रागवायचं असेल तर आपण डोळे मोठे करून त्याला रागवतो. त्याला जर आत जायला सांगायचं असेल कोणी आल्यावर तर आपण तिरप्या नजरेने त्याला सांगतो. म्हणजे या डोळ्यांच्या हालचाली या सगळ्या या आत्म्यामुळे होतात. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जो काही धीटपणा असतो किंवा लाजरेपणा असतो, शरीराला खाज येते, खोकला येतो, शरीर अन्न खाते, पाणी पिते, ते सगळं काही आत्मा करतो. नंतर शरीराच्या मळत्याग, मूत्रविसर्जन हे सगळी कामंही आत्मा करतो. तो स्वतःचा तोल सांभाळणे, प्रपंच व परमार्थ किंवा प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग यांचा धर्मजीवन व अध्यात्मजीवन यांचा जो विचार आहे तोही आत्म्याच्या सत्तेवर केला जातो. एके देखे हुंगे चाखे, नाना प्रकारे ओळखे, संतोष पावे आणि धाके, तोची आत्मा श्रीराम. आनंद विनोद उद्वेग चिंता, काया छाया माया ममता, जीवित्वे पावे नाना व्यथा, तोची आत्मा श्रीराम. की संपूर्ण शरीरामध्ये ऐकण्याचं काम करणारा, वास घेणारा, डोळ्यांनी पाहणारा, चव घेणारा, कुठलीही वस्तू ओळखणारा आणि कुठलीही घटना वगैरे काही घडली की त्या घटनेने संतुष्ट होणारा किंवा अचानक काहीतरी साप वगैरे असा भयानक प्राणी समोर आले तर माणूस घाबरतो, ते घाबरणे हे सगळं काम जीवात्मा करतो. या जीवात्म्याला स्वरूपच आनंद स्वरूप आहे. म्हणून जीवाला जेव्हा आनंद होतो तो आनंद हे सुद्धा त्या आत्म्यामुळेच आहे. जीवाला अनेक प्रकारच्या काळज्या असतात, सतत कशाचा ना कशाचा त्याला उद्वेग येतो. हे सगळे देहाचे धर्म हे त्याचेच आहेत. देह तादात्म्य, माया इत्यादी कारणांनी जीवात्म्याला जी दुःखे सहन करावे लागतात ती दुःखेही आत्म्याच्या सत्तेवरच जीवाला होत असतात. अनेक पदार्थांची आस्थांदरी, जनी वाईट बरे करी, आपल्या राखे पराव्या मारी, तोची आत्मा श्रीराम. की पदार्थांची आसक्ती जेव्हा माणसाला असते ती आसक्ती सुद्धा या आत्म्यामुळेच असते. समाजामध्ये कोणाला चांगली वर्तणूक तर कोणाला वाईट वर्तणूक देण्याची जी क्रिया घडते, स्वकीयांचे रक्षण केल्या जाते व वैऱ्यांचे निर्दालन केल्या जाते, हे सगळं जीवात्माच करतो. युद्ध होता दोहीकडे, नाना शरीरी वावडे, परस्परे पाडी पडे, तोची आत्मा श्रीराम. की एखादं युद्ध किंवा लढाई चालू असेल तर दोन्हीकडच्या बाजूमध्ये देहरूपाने मनुष्यच असतो आणि मनुष्य लढत असतो. म्हणजे देहरूपाने ते दोन्हीकडून वेगवेगळे असले तरी पण सगळ्यांचे अंतःकरण सगळ्यांचे एकच असते, हे इथे लक्षात घ्यावे. म्हणजे दुसऱ्याचा देह तो मारतो किंवा स्वतःचा देह संपवतो
या दोन्हीमध्ये देह नष्ट होतो, परंतु आत्मा मात्र कधीच नष्ट होत नाही. तो येतो जातो देही वर्ततो, हासतो रडतो प्रस्तावतो, समर्थ करंटा होतो व्यापा सारिका श्रीराम. होतो लंडी होतो बळकट, होतो विद्यावंत होतो दट, न्यायवंत होतो उत्तट तोची आत्मा श्रीराम. धीर उदार आणि कृपण, वेडा आणि विचक्षण, उच्चक आणि सहिष्ण तोची आत्मा श्रीराम. की देह जन्माला येतो, तो देहातच राहतो, तोच देहातून निघूनही जातो. हा देहच हसतो, कधी रडतो, कधी त्याला अनेक गोष्टींचा पश्चाताप होतो व व्यावहारिक व्यापानुसार कधी तो जीवात्मा वैभव संपन्न असतो तर कधी दरिद्री असतो. तोच जीवात्मा कधी कधी एखाद्या गोष्टीने खूप त्याचा स्वभाव म्हणजे भित्रा असतो तर कधी तो बलवान असतो. तो कधी विद्वान असतो तर कधी मतिमंद असतो. तो कधी न्यायी असतो किंवा कधी न्यायाला तो जुमानतही नाही. असा हा जीवात्मा धैर्यवानही असतो, कधी उदार असतो, कंजूसही असतो. तो कधी वेडा असतो तर कधी शहाणा असतो. तो कधी आतताई असतो तर कधी सहनशील असतो. हे सगळे जे गुण आहेत, हे सगळे त्या आत्म्यामुळेच ते गुण प्रगट होतात. विद्या कुविद्या दोहीकडे आनंद रूप वावडे, जेथे तेथे सर्वांकडे तोची आत्मा श्रीराम. की असा हा आनंदरूप आत्मा विद्यावंत असणाऱ्या व कुविद्या असणाऱ्या अशा दोघातही व्यापून राहतो. आत्मा आणि बुद्धी दोन्हीही संपूर्ण शरीरभर व्यापून असतं. आत्मा वास्तविक काहीही पाहत नाही, पण जे चालणे बोलणे या सर्व क्रिया भासतात तर त्या कोणामुळे तर त्या चिदाभासामुळे भासतात होतात. या चिदाभासाला स्वतंत्र अस्तित्व नाही. त्याच्या सगळ्या क्रिया आत्म्याच्या चैतन्याच्या सत्तेवर चिदाभासाकडून या जगतातला सगळा व्यवहार देहाच्या साह्याने चाललेला असतो. आत्मा प्रत्यक्ष काहीही करत नाही, म्हणून त्या आत्म्याबद्दल पाहून न पाहणारा, करून न करणारा असं त्याचे वर्णन केले जाते. तो आत्मा करून अकर्ता, भोगून अभोक्ता आहे. जीवात्मा करता आहे व भोगता आहे. निजे उठे बैसे चाले, धावे धावडी डोले तोले, सोयरे धायरे केले तोची आत्मा श्रीराम. पोथी वाची अर्थ सांगे, टाळ धरी गाऊ लागे, वाद विवाद वाहू घे तोची आत्मा श्रीराम. की हा आत्माच जो आपल्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, आपण झोपतो, उठतो, बसतो, चालतो, धावतो, धावावयास दुसऱ्यांनाही लावतो. एखादे संगीत मैफिल असेल तर तो डोलतो. नंतर त्याचे जे सगळे नातेवाईक असेल त्या सगळ्यांना तो जोडतो. ते सगळं करण्याचं काम हा आत्माच करतो, म्हणजे जीवात्माच करतो. जीवात्माच अनेक प्रकारचे ग्रंथ वाचून त्यावर प्रवचन करतो. तो एखाद्या संगीताच्या मैफिलीत ताल धरतो. संगीताच्या मैफिलीत कधी तोच गाऊ पण लागतो आणि कधी कधी तो कोणाशी उगीचच वातंग म्हणजे वादविवाद करतो. हे सगळं करणारा जो जीवात्मा आहे तो सगळा आत्म्याच्या सत्तेवरच हे करत असतो. म्हणून खूप छान ओवी सांगितली 21वी की आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रेत सचराचरी, देह संगे आत्मा करी सर्व काही श्रीराम. एके विण एके काये, कामाने वाया जाये, म्हणून हा उपाये देह योगे श्रीराम. की आत्मा नसला तर देह काहीच करू शकत नाही आणि देह नसला तर आत्माही काही करू शकत नाही. म्हणजे जर या देहामध्ये जीवात्मा नसेल
तर संपूर्ण ही चर अचर सृष्टी प्रेतवत होऊन जाते. म्हणजे जीवात्मा या देहामध्ये व्यापून देहाचे सगळे व्यापार चालवत असतो. या जीवात्म्याला देह नसेल व देहात जीवात्मा नसेल तर दोन्हीही एकमेकांवाचून वाया जातात. म्हणून ईश्वराने दोघांनाही एकत्र आणून या संपूर्ण सृष्टीचा व्याप मांडला आहे. देह नित्य आत्मा नित्य हाची विवेक नित्यानित्य अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी श्रीराम. म्हणून साधकाने लक्षात घ्यावयाचे की देह अनित्य आहे तर आत्मा नित्य आहे. यालाच नित्यानित्य विवेक म्हणतात. देह जो अष्टधा प्रकृतीचा आहे, अष्टधा प्रकृती मिथ्या आहे. जे जे मिथ्या असते ते ते नाशवंत असते, विकारी असते, आणि जे विकारी असते ते नष्ट होते. हा देह देखील विकारी आहे. हा देह ज्या जगतात राहतो ते जग देखील एक दिवस संपणार आहे, म्हणून तेही अनित्य आहे. देह अनित्य आहे. देहाला उत्पत्ती स्थिती लय असलेला हा देह आहे. तर आत्मा नित्य म्हणजे अज अजर व अमर आहे. माणूस मी जन्माला येतो, मी जगतो, मी मरतो असं सतत भ्रमाने स्वतःला समजतो. आत्म्याच्या सत्तेवर शरीर व अंतःकरण यांचे जेवढ्या म्हणून व्यापारांची कल्पना करता येईल ते सर्व व्यवहार होत असतात. हा विचार भगवद्गीतेत सांगताना भगवान म्हणतात, पश्चन शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् स्वशंसन प्रलपन् विसृजन् गृहणं उन्मिषन् निमिषन् अपि. की हा विचार सांगताना भगवंत म्हणतात की ज्ञानी मनुष्य पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असताना, झोप घेत असताना, श्वास घेत असताना, बोलत असताना, डोळे उघडताना, डोळे बंद करताना सतत त्या अधिष्ठान रूप आत्म्याचे भान ठेवतो. आणि असे भान ठेवणाराच ज्ञानी होय. असे आत्म्याचे भान सतत ठेवून तो आत्मा मी आहे, ते माझे स्वरूप नित्य आहे, हे जे जाणतो हेच खरे ज्ञान होय. पिंडी देह धरता जीव, ब्रह्मांडी देह धरता शिव, ईश्वर तनु चतुष्टय सर्व, ईश्वर धरता श्रीराम. पिंड म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे 4 देह पिंडाचे आहेत. तर विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ माया हे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. पिंडामध्ये देहाचे व्यापार चालवून त्याला जिवंत ठेवतो तो जीव असून, ब्रह्मांड व्यापून त्याचे व्यापार चालवून त्याचे अस्तित्व सांभाळतो त्याला शिव म्हणतात. म्हणून जीव व ईश्वर या त्यांच्या त्यांच्या 4ही देहांना ते धारण करतात. म्हणून पुढच्या ओवीत त्यांनी सांगितलं की त्रिगुणापरता जो ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, सकळ सृष्टीचा विचार, तेथो निझाला श्रीराम. की सत्य स्वरूप असलेले ब्रह्म व कल्पित माया अशा दोन्हींच्या एकत्रीकरणाने झालेला हा ईश्वर हा सत्वादी गुणापासून निर्माण झाला. तो ईश्वर, त्या ईश्वरालाच अर्धनारी नटेश्वरही म्हणतात. त्याच्यापासूनच संपूर्ण सृष्टीचा विस्तार झाला. परंतु ही ओवी फार महत्त्वाची सांगितली आहे की बरवे विचारू न पाही, स्त्री पुरुष तेथे नाही, चंचल रूप येते काही, प्रत्ययासी श्रीराम. की अगदी जर आपण काटेकोरपणे विचार केला तर लक्षात येते की आपण या संपूर्ण सृष्टीमध्ये स्त्री पुरुष ह्या सगळा जे काही पाहतो आहे हा सगळा मायेचा खेळ आहे. परंतु साधकाने या सृष्टीचा सूक्ष्म विचार केल्यावर लक्षात येते की माया कल्पित आहे, त्यामुळे ती केवळ भासमय आहे
आणि जे जे भासते दिसते कळते तो सगळा मायेचा पसारा असल्याने तो माईक आहे. माईक असते ते मिथ्या असते आणि मिथ्या गोष्टी नाशवंत असतात. म्हणून पिंड व ब्रह्मांडाचा संपूर्ण विस्तार हा कल्पित आहे, म्हणूनच तो अनित्य आहे. मुळीहून शेवटवरी ब्रह्मादी पिपलिका देहधारी नित्यानित्य विवेक चतुरी जाणजे ऐसा श्रीराम. म्हणून साधकांनी लक्षात ठेवावे की ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत जे जे काही देहधारी जीव आहेत त्यांच्या बाबतीत सृष्टीच्या निर्मितीपासून तर नाशापर्यंत चा जो विचार केला जातो तो विचार म्हणजेच नित्यानित्य विवेक होय, हे विचारवंतांनी लक्षात घ्यावे. जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य याही मध्ये नित्यानित्य पुढे निरूपले श्रीराम. की जे जे जड स्थूल म्हणजे कळणारे असते ते सर्व अनित्य असते व जे अतिसूक्ष्म असून अंतःकरण वृत्तीला कळत नाही ते ब्रह्म मात्र नित्य आहे. या स्थूल व अंतिम सूक्ष्माच्या दरम्यान काही सापेक्ष नित्य व अनित्याचा तपशील समर्थ आपल्याला पुढच्या समासात सांगणार आहेत. स्थूल सूक्ष्म ओलांडिले कारण महाकारण सांडिले विराट हिरण्यगर्भ खंडिले विवेकाने श्रीराम. अव्याकृत मूळ प्रकृती तेथे जाऊन बैसली वृत्ती हे वृत्ती वावया निवृत्ती निरूपण ऐका श्रीराम. की माईक स्थूल व सूक्ष्म देह मागे टाकले, कारण आणि महाकारण देह हे पण ओलांडले. मग ओलांडले म्हणजे काय की त्याचा विचारांनी निराश केला. त्याचबरोबर ब्रह्मांडाचा विराट व हिरण्यगर्भ यांचाही निराश केला. हे सर्व ध्यान अभ्यासाने लक्षात घेऊन विवेकाने त्याचा विवेक ज्ञानाने त्याचा निराश केला. मग ध्यान अभ्यास करणारी सूक्ष्म अंतःकरण वृत्ती म्हणजे अव्याकृत आणि मूळ प्रकृती अव्याकृत असलेल्या अंतःकरण वृत्ती सुद्धा तिथे थांबली आणि ती मूळ प्रकृतीशी जाऊन जेव्हा थांबली तेव्हा तिचा निराश कसा करायचा याचं तत्वज्ञान आता ऐका असं समर्थ म्हणतात आहे. म्हणून 31व्या ओवीत ते आपल्याला सांगतात, आत्मा अनात्म विवेक बोलिला चंचळात्मा प्रत्ययाला पुढले समासी निरोपिला सारा सार विचार श्रीराम. की या समासामध्ये आत्मा व अनात्मा यांचा विवेक सांगता सांगता स्फुरण रूप हालचाल असलेल्या चिदाभासाचा सुद्धा आपण पूर्ण विचार केला आणि ते लक्षात घेतले. आता पुढील समासामध्ये सार व असार यांचा विवेक समर्थ आपल्याला सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.